Hello students, in previous video we learn about the lesson work of the saints. In the lesson we learn the Sant Sri Chakradhar Swami, the Sant Namdev, and now we learn about the Sant ज्ञानेश्वर. आपण आता संत ज्ञानेश्वरांविषयी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ओके, नाउ वी स्टार्ट. संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर वॉज 5 years younger than संत नामदेव. संत ज्ञानेश्वर हे 5 वर्षांनी संत नामदेवांपेक्षा मोठे होते. His family belonged to Apegaon. He was born in 1275. Nivruttinath and Sopandev were his brothers. Muktabai was his sisters. त्यांचे निवृत्तीनाथ आणि सोपानदेव हे भाऊ आणि सिस्टर कोण होती? मुक्ताबाई. Bigoted men of the time used to look down upon these children because they were the offspring of a sannyasi. Bigoted men of the time used to look down upon these children because they were the offspring of a sannyasi. म्हणजे त्यावेळेचे जे काही कर्मठ लोक होते ना, ते काय करायचे की त्यांना ज्ञानेश्वरांना व त्यांच्या भावांना संन्यासाची मुले म्हणून त्यांना नावं ठेवायची. त्यांना खूप त्रास द्यायची कारण त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता. It happened like this. Their father took sannyas and retired from worldly life. म्हणजे त्यांनी काय केलं होतं? त्यांनी संन्यास घेतला होता. म्हणजे त्यांनी घर सोडले होते. ते फक्त देवाची भक्ती करणार म्हणून त्यांनी संन्यास घेतलेला होता. त्यामुळे त्यांना ते चिडवायचे. ॲज अ संन्यासी ही लेफ्ट होम बट later on obeying order of his guru. परंतु काय झालं? त्यांच्या गुरुच्या आज्ञेवरून ते घरी परत आले आणि संसार करू लागले. आणि त्यानंतर त्यांना काय झालं? ही 4 मुले झाली. He returned home and started living with his wife. म्हणजे त्यांनी काय केलं? परत घरी आले आणि परत त्यांनी संसार सुरू केला. त्यानंतर त्यांना their 4 children were born afterwards. म्हणजे परत त्यांना 4 मुलं झाली. The narrow-minded religious leaders did not think it to right that sannyasi should have children. म्हणजे त्यावेळच्या लोकांना हे मान्य नव्हते. त्यामुळे त्या लोकांनी त्यांना वाळीत टाकले. दे people persecuted these children and banished them from their community. त्यांना काय केलं? वाळीत टाकलं. म्हणजे त्यांना ते खूप मुलांचा वगैरे छळ करू लागले. Once Jnaneshwar went around the town beginning for alms, but no one would give them any alms. म्हणजे alms म्हणजे भिक्षा. म्हणजे एकदा ज्ञानेश्वर एक भिकेची जोळी घेऊन गावात गेले, पण त्यांना कोणीही भिक्षा घातली नाही. कारण त्यांना वाळीत टाकलं होतं किंवा त्यांना त्रास द्यायचा असं लोक त्रास देत होते ना, त्यामुळे त्यांना भिक्षा सुद्धा कोणी दिली नाही. ही हॅड टू लिसन टू अबिसिव्ह लँग्वेज इन्स्टेड. यंग ज्ञानेश्वर वॉज डीपली पेन्ड बाय this incident.
अब्युसिव्ह म्हणजे वेडं वाकडं बोलले, म्हणजे ते गेले होते ना, त्यांना भिक्षा मागाय गेल्यावर तिकडचे लोक त्यांना खूप वेडं वाकडं बोलले, खूप घालून पाडून बोलले. त्यामुळं त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले आणि त्यांनी काय म्हणजे डीपली पेन बाय हिज इन्सिडंट, त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. ही एंटर्ड हिज हट अँड लॉक्ड द डोअर फ्रॉम इनसाइड टू ग्रीव ओव्हर हिज लॉट. आणि त्यांनी काय केलं की त्यांच्या गवताच्या ताटी म्हणजे त्यांचं जी झोपडी होती ना, त्या झोपडीचे दार बंद करून त्यांनी काय केलं, स्वतःला आतमध्ये कोंडून घेतलं आणि ते दुःख करत बसले. मग इतक्यात काय झालं, मुक्ताबाई कम अँड नॉक्ड ॲट द डोअर. आणि मुक्ताबाई तिथं आली आणि दरवाजा नॉक करू लागली आणि ती काय म्हणाली, सी सेड, ओपन द डोअर ज्ञानेश्वर, हाऊ कॅन वी रिमेन ड्राउन इन आवर ओन सॉरो. ती म्हणली की ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अहो आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल. हू विल देम लुक द वेलफेअर ऑफ द वर्ल्ड, जगाचे कल्याण कोण करील, असं मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना म्हणल्या. आणि हेच दिस वर्ल्ड ऑफ दिस सिस्टर गेव न्यू होप टू ज्ञानदेव. आणि बहिणीच्या उपदेशानं ज्ञानेश्वरांना काय झालं, हुरूप आला, त्यांना आशा वाटू लागली. आणि ही फॉरगॉट हिज पर्सनल सॉरो अँड स्टार्टेड हिज वर्क. आणि ते आपलं दुःख विसरून कामाला लागले. Everyone, the poor and backward people were being oppressed in the name of the religion. मग काय झालं बघा, ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासले लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता. त्यांच्या तिथं म्हणजे तिथं जे राहत होते ना, तिथं सगळीकडं त्या लोकांचा काय होत होता, छळ. मग हे ज्ञानेश्वरांनी काय केलं, तर ज्ञानेश्वर वेंट अमंग द पीपल अँड टॉट देम हॅव फेथ इन गुड. त्यांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला की ईश्वरावर श्रद्धा ठेवा. काय करा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि गिव इक्वल ट्रीटमेंट टू ऑल, हेल्प दोज इन ट्रबल अँड अलाय देअर मिसरी. मीन्स सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा आणि त्यांचे दुःख नाहीसे करा, असं ज्ञानदेवांनी त्यांना काय केला, ज्ञानेश्वरांनी संदेश दिला लोकांना. ज्ञानेश्वर वर्ड्स वेर हार्ड इन एव्हरी नोक अँड कॉर्नर ऑफ महाराष्ट्र फॉर द लास्ट 700 years. आणि त्यांचा उपदेश गेली 700 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घुमत आहे, एकसारखा घुमत आहे. त्यांनी जे ज्ञानेश्वरांनी सांगितलं ना, ते सगळीकडं आपण आता बऱ्याचदा ऐकतो. पण इन दोज डे ऑल रिलिजियस टीचिंग वॉज कन्फाइंड टू संस्कृत बुक्स. त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते. मग ज्ञानेश्वरांनी काय केलं, ऑर्डिनरी पीपल डिड नॉट अंडरस्टँड संस्कृत. मग सामान्य लोकांना संस्कृत भाषा ही कळत नव्हती. त्यांना कोणती भाषा येत होती, मराठी. द लँग्वेज इन एव्हरी यूज वॉज मराठी. ते मराठी वापरत होते, मराठी भाषा बोलत होते. मग त्यांनी काय केलं, ज्ञानेश्वर रोड हिज आउटस्टँडिंग बुक ज्ञानेश्वरी इन मराठी. मग ज्ञानेश्वरांनी लोकांना धर्माचे ज्ञान समजायसाठी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीतून, फार मोठा ग्रंथ आहे ना, तो मराठीतून लिहिला. ही दस ओपन वाईड ऑफ हिज पीपल द डोअर्स ऑफ नॉलेज. आणि त्यातून त्यांनी लोकांना धर्माच्या ज्ञानाचे भांडार खुले करून दिले. वेअर ही प्रीच्ड द आयडियल ऑफ ब्रदरहूड अमंग ऑल मेन. बरोबरच त्यांनी लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. ॲट अ व्हेरी अर्ली एज ॲट आळंदी नियर पुणे ज्ञानदेव टूक समाधी. आणि ज्ञानेश्वरांनी तरुण वयातच पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली.
That is put himself in a trance from which he never came out. आपण बघतो आजही लोक मोठ्या संख्येने भक्तिभावाने दरवर्षी आषाढी कार्तिकीला आळंदी येथे पंढरीला जातात ना. ऑन द 11th of आषाढी अँड कार्तिक thousands of pilgrims to go to आळंदी टू व्हिजिट द समाधी. आणि आपण बघतो की तिथं आजही मोठ्या संख्येने आपण जातो ना आषाढी कार्तिकीला आळंदीला पंढरीला जातो ना. Even today on the 11th of the Ashadi and Kartik, lakhs of pilgrims go to Alandi Pandari with devotion. Okay. Bye students. See you in next video.